सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। संभाजीनगर बजाजनगर येथील श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टच्या वतीनं आपण 8 तारखेपासून जो सत्संग सुरू केलेला आहे व सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळ संभाजीनगर शाखा यांच्या वतीनं 8 तारखेला आपण संध्याकाळी एक सत्र घेतलं। पाठीमागची थोडीशी आवृत्ती केल्यानंतर आपली सिरियसता आणि त्यावरती आपल्या परमेश्वराची प्राप्ती कशी अवलंबून आहे याचं विवेचन केलं आणि काल तिन्ही सत्र आपण देवता या वर्गाला सुरुवात केल्यानंतर पंचप्रकारापर्यंत आपण आलेलो आहोत। देवतेचे पंचप्रकार ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर्य आणि प्रकाश। ज्ञान सुख सामर्थ्य हे आपण बघितल्यानंतर आता ऐश्वर्य आणि प्रकाश आपण बघणार आहोत। आपल्या मनामध्ये देवतेच्या संदर्भात जी संभ्रमावस्था या अज्ञान आहे या पंचप्रकारामुळेच आहे। सर्वसामान्य माणसाला ज्याला अभ्यास केलेला नाही, यांनी विवेचन केलं नाही, चिंतन केलं नाही, कोणाकडून मार्गदर्शन घेतलं नाही, तो सहजच ढोबळ मानाने सांगेल की ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर्य प्रकाश हे पंचप्रकार परमेश्वराकडे पण आहे, देवतेकडे पण आहे। मग त्यात काय फरक आहे? काही फरक नाही। परंतु ते आपण बघितले काल ज्ञान सुख सामर्थ्य हे किती मर्यादित आहे, किती त्रोटक आहे, किती छोटे आहे। परमेश्वराकडे असलेले ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर्य आणि प्रकाश आणि देवतेकडे असलेले ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर्य आणि प्रकाश याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। फक्त त्याला ते ज्ञान का म्हटलं, सुख का म्हटलं, सामर्थ्य का म्हटलं हे आपण बघितल्यानंतर लक्षात आलं की परमेश्वराची त्याची बरोबरी अजिबात होत नाही। परमेश्वराकडे अमर्याद आहे आणि देवतेकडे अत्यंत मर्यादित आहे आणि तेही ते थोडे परत्वे आहे, आतमध्ये आहे। एक देवता वरच्या देवतेला व्यापून असते, त्या अनुषंगाने सामर्थ्य आहे आणि त्या सामर्थ्यानेच ते स्वतः अव्यक्त स्वरूपी आणि व्यक्त स्वरूपी राहू शकतात, या अनुषंगाने सामर्थ्य आहे। जीव उद्धारण्याचं किंवा सृष्टीची रचना करण्याचं, सृष्टीची संहार करण्याचं ही सामर्थ्य देवतेकडे नाही आहे। सर्व देवता एकत्र आल्या तरी ते सामर्थ्य त्या देवतेकडे होऊ शकत नाही। परंतु अष्टभैरवाच्या माध्यमातून म्हटलं जातं की अष्टभैरव जर एकत्र आले तर संहाराचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकतं। ही ताकद, ही शक्ती, ही सामर्थ्यची फक्त आपल्याला ओळख असावी म्हणून म्हटलं का ते एकत्र आले तर एवढं सामर्थ्य आहे त्यांच्याकडे। परंतु त्या देवतेच्या सामर्थ्यामध्ये काल आपण बघितलं का शेषयापासून जे खालील देवता जे आहे त्या परमाणूचा नाशसुद्धा करू शकत नाही। शेषयाखाली परमाणूचा म्हणजे ज्या प्रपंचातील जो परमाणू आहे त्याचा सुद्धा नाश करू शकत नाही आणि अष्टभैरव जे आहे स्थूल प्रपंचाचा नाश करू शकत। स्थूल प्रपंच आणि सूक्ष्म प्रपंच। स्थूल प्रपंच म्हणजे कार्याला आलेला, म्हणजे जे जीवानी मळ घेतल्यानंतर तो प्रपंचामध्ये येतो आणि कार्याला सुरुवात करतो त्याला स्थूल प्रपंच, त्याचा नाश ते करू शकत नाही। परत ते जे प्रपंच अष्टधा प्रकृतीने बनलेला आहे त्याला भूते म्हणतात आणि ते एकत्र आले तर त्याला जुटे म्हणतात आणि ते एकात कडतरून व्याप आहे हे आपण प्रपंचामध्ये बघणार आहोत। परंतु एक जनरल नॉलेज म्हणून आपल्याला ते माहीत असावं। या शब्दांचे अर्थ आपल्या लक्षात घेतले ते खूप अवघड नाही। तुम्हाला काल सांगितलं जूट म्हणजे एकजूट आपण होतो ना, ते एकत्र आले का मग जूट आणि मग वेगवेगळं असलं तर ते भूत। आप तेज वायू आकाश पृथ्वी आणि रज तम सत आणि ते एकात एक अनुषंगिक आहेत। एक पाण्यामध्ये पाणी मुख्य तर बाकीचे अनुषंगिक, भूमी मुख्य तर बाकी अनुषंगिक आणि ते कडतरून व्याप असतो, एकात एक असतात। म्हणजे 8 8 8 64 प्रत्येकामध्ये 64 म्हणून त्याला जूट म्हटलं जातं आणि त्यापासून प्रपंच तयार होतो। कारण प्रपंच आणि कार्यप्रपंच असे 2 प्रकार आहेत। ते प्रपंचात आपण विस्तृतपणे पाहणार आहोत। तर कारण म्हणजे हे 5 भूते, कार्य म्हणजे एकत्र येऊन केलेलं, कार्याला आलेलं। ही जशी इमारत आहे ही कार्यप्रपंच आहे, ही अनित्य सांगितलेली आहे आणि ह्या कार्यप्रपंचाला कोणाचा आधार असतो? मायेचा आधार असतो। जर मायेने आधार काढून घेतला तर ह्या जी भिंत आहे त्याच्यात वीट आहे, रेती आहे, सिमेंट आहे, पाणी आहे, ते वेगळे होतील, भूत वेगळे होतील आणि ती पूर्ण त्याच्यामध्ये उद्ध्वस्त होईल, म्हणजे ती तयारच होणार नाही। ती आज उभी आहे
इमारत तयार होते आहे, मोठ्या मोठ्या बिल्डिंग तयार होते आहे किंवा काही स्ट्रक्चर तयार होतं आहे, हे सर्व मायेचा आधार आहे म्हणून उभं राहते. मायेने जर आधार काढला तेच सार होतो, त्यावेळेस ती माया आधार काढते. आधार काढले ते वेगळे होतात आणि आपापल्या ठिकाणी निघून जातात. म्हणजे हे सर्व सपाट होऊन जातं. हे डोंगर वगैरे असं काही राहतच नाही. प्रपंचात आपण ते विस्तृतपणे होणार आहे, बघणार आहे. तर आज आपण देवतेच्या पंचप्रकारामध्ये 3 प्रकार बघितले आणि 2 प्रकार आपले बघायचे राहिलेले. कोणते? ऐश्वर्य आणि प्रकाश. तर हे ऐश्वर्य म्हणजे काय? तर वरची देवता खालच्या देवतेवरती ऐश्वर्य गाजवते म्हणून ऐश्वर्य. बाकी खूप असं ऐश्वर्य म्हणजे ती काही एखाद्या ठिकाणी काही जाऊन सत्ता भोगते, सत्ता उपभोगते, ऐश्वर्य गाजवते, अशातला भाग नाही आहे. करुमीच्या देवतेवरती अष्टदेवीनी देवता ही जी आहे ती ऐश्वर्य गाजवते असते. म्हणजे अप्रत्यक्षरित्या ऑर्डर सोडत असते, काम करून घेत असते. ती उच्च आहे आणि ह्या स्वरूप मर्यादेमध्ये किती पटीनं वाढ होत असते कोणत्या देवतेची? प्रत्येक देवतेची 8 स्वरूप मर्यादेमध्ये विचारलं 10 पटीनं आणि पंचप्रकारामध्ये 8 पटीनं वाढत असते. म्हणून ती मोठीच होते आणि मोठी असल्यामुळे ती ऐश्वर्य गाजवते म्हणून ऐश्वर्य. बाकी त्याच्यात वेगळं काही अशी त्यांच्यामध्ये विशिष्ट त्याला अधिकार आहे, विशिष्ट शक्ती आहे, विशिष्ट ठिकाण आहे आणि तिथं ती ऐश्वर्य गाजवते असं काहीच नसतं. जी गोष्ट सामर्थ्याची तीच त्याच्या ऐश्वर्याची आहे म्हटले. सामर्थ्य कशा पद्धतीनं गाजवलं जातं की वरची देवता खालच्या देवतेवरती सामर्थ्य रूप आहे, मोठी आहे म्हणून ऐश्वर्य. बाकी म्हणून सामर्थ्य, तशीच ऐश्वर्याची म्हणजे फरक काहीच नाही. म्हणजे नीच देवतेवरती उच्च देवतेचं ऐश्वर्य असतं, कमांड असते, कार्याला आणू शकतात, आदेश देऊ शकतात, आडरिगिणे करून. आता ते पुढे येणारच आहे बऱ्याच गोष्टीचे, पण काही शब्द आहे तुम्ही ऐकलेले असतात. आडरिगिणे करून म्हणजे ओव्हरटेक करून. आडरिगिणे म्हणजे ओव्हरटेक. इतकं सोपं आणि सरळ आहे, खूप असा विषय नाही. आपण गाडी चालवताना ओव्हरटेक करतो, ती गाडी असते त्याच्यावर पुढे निघून जातो. तसं देवतेचा हा जो व्यापार आहे तो वरच्या देवतेच्या नुसार खालची देवता करत असते. खालील देवतेला व्यापार करावा लागतो कारण ती मोठी आहे म्हणून ती ऐश्वर्यवान आहे. बाकी ऐश्वर्यवान याचा अर्थ तुम्हाला काही ती देऊ शकते आणि तुमच्याकडून काही घेऊ शकते आणि तिचा स्वतःचा निर्णय ती घेऊ शकते आणि त्या सुखामध्ये एक विशिष्ट ठिकाणी ती जाऊन सुख उपभोगू शकते, अशातला काहीच प्रकार नाही वाटले. विचार मालिकेतलं 92 सूत्र. वरीची या इच्छा तळीचा व्यापार. वरची जी देवता आहे तिच्या इच्छेनं खालची देवता ही व्यापार करत असते म्हणून ऐश्वर्य ती गाजवत असते. कारण वरचीला ऑर्डर सोडल्यानंतर खालचीला ऐकावंच लागतं म्हणून ती ऐश्वर्यवान. बाकी ऐश्वर्याचा जो शब्द आपण शब्दाशा घेतो जनमानसामध्ये का काय ऐश्वर्य आपण म्हणतो ना, याचं काय ऐश्वर्य आहे की नाही. किंवा एखादा राजकीय व्यक्ती असते, ती एक विशिष्ट ठिकाणी त्याला सत्ता उपभोगण्याची संधी भेटते आणि मग तो ऐश्वर्य गाजवतो. जसं मुख्यमंत्री आहे, त्याच्याकडे सर्व कमांड असते. महाराष्ट्रामध्ये कोणते निर्णय कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने घ्यायचे, तर ते एक प्रकारे ऐश्वर्य. परंतु त्याचं ऐश्वर्य महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे. जरी महाराष्ट्रापुरतं मर्यादित असलं तरी त्याला लिमिटेशन आहे. कोणताही निर्णय तो घेऊ शकत नाही. त्याला संसदेमध्ये पारित करावं लागेल, पास करावं लागेल, त्याच्यावर चर्चा होईल, बऱ्याच गोष्टी आहे की नाही. तसंच देवतेचं आहे, सेम म्हणायला फक्त आहे परंतु मात्र लिमिटेशन भरपूर आहे. शब्दशः आपण जे घेतो तसं कोणत्या प्रकारचं नाही. यावरून देवतेचं ऐश्वर्य हे परमेश्वराच्या तुलनेत जर विचार केला तर कुठं बसतं का ते? परमेश्वराचं ऐश्वर्य आणि देवतेचं ऐश्वर्य. परमेश्वराचं ऐश्वर्य अनंत ब्रह्मांडातला व्यापून आहे आणि परमेश्वराच्या अध्यक्षतेखाली जे सारं चराचर सृष्टी चालू आहे, साऱ्या देवता कार्य करतात. त्या ऐश्वर्याची आणि या ऐश्वर्याची कुठेही बराबरी होऊ शकत नाही. परत त्यांना लिमिटेशन काहीच नाही, कोणाला विचारायची गरज नाही. निर्णय घेताना अनार्जित दाता आहे. एखाद्या जीवाने जर मिळवलेलं नाही आहे, अर्जन केलेलं नाही आहे, त्यालाही परमेश्वर देऊ शकतो. सुदामाचं उदाहरण आपण बऱ्याच वेळा घेत असतो. तसं तुमच्यामध्ये ती प्रार्थना असेल, चतुर्विध दुःख असेल, ती कड असेल, मुक्तीची चाड असेल आणि त्या पद्धतीनं तुमची अवस्था असेल, तर तुम्ही ते अर्जन केलेलं नाही, मिळवलेलं नाही, तुमच्या कर्मामध्येच नाही आहे, तरी पण परमेश्वर त्या नियमाच्या बाहेर जाऊन ते तुम्हाला देऊ शकतो. त्याला अनार्जित दाता म्हणतात. आणि देवता हे अर्जित दाता म्हणजे ते तुम्ही अर्जन केलेलं आहे, जे तुम्ही मिळवलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त एक कणभर सुद्धा त्यांना देण्याची ऑथॉरिटी नाही, कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही. किती मोठा फरक आहे. परमेश्वर अनार्जित दाता आहे म्हणून अनार्जित दाता याचे उदाहरण प्रचिती मागच्या वेळेस एक
माझ्याबरोबर एक मुलगा आला होता बघा कार्यक्रमाला, विकी भुजबळ म्हणून, पोलीस होता. त्यांनी त्याचा अनुभव सांगितला. त्यांनी एक सत्संग ऐकला की परमेश्वर अनार्जित दाता कसा, आणि तो परमेश्वरच अनार्जित दाता आहे. तुम्ही जर अर्जन केलेलं नाही, कर्म केलेलं नाही आहे, पण तुमचा हट्ट असेल, तुमची प्रार्थना असेल, तुमची ती गरज पण असेल, आणि त्याच्यात तुमचा धर्म टिकण्याची परिस्थिती असेल, तर परमेश्वर नियमाच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला देतात. त्यांनी XYZ व्यक्तीकडे गेला, ज्योतिषशास्त्राकडे गेला, आपल्या काही साधू संतांना विचारलं. त्याला व्हायचं होतं पोलीस. त्याला स्पष्ट सांगितलं की तुझ्या नशिबात पोलीस होणंच नाही आहे म्हटलं, तू सोडून दे म्हणे. नोकरी तुला भेटू शकत नाही, छोटा मोठा बिझनेस कर आणि तुझं जीवन व्यतीत कर. पण त्यांनी सत्संग ऐकल्यानंतर त्याच्या डोक्यात आलं की जर परमेश्वर अनार्जित दाता आहे ना, आपली ती गरज आहे ना, आपल्याला तो हट्ट पण आहे, तर आपण करून बघावं. मग तो माझ्याकडे आला. त्याला म्हटलं काय हरकत नाही, तू काय कर. त्यांनी मलाही सांगितलं नव्हतं, नंतर कधीतरी सांगितलं. तू जा स्थानावरती, तू उपदेश घे. तो बौद्ध समाजाचा असून सुद्धा त्यांनी उपदेश घेतला. त्याच्या घरामध्ये एकटाच तो उपदेशी. जा म्हटलं, तुझा हट्ट आहे, देवाकडे जा, एखाद्या स्थानावर जा, विडा ठेव, प्रार्थना कर, दंडोत कर आणि देवाला विनंती कर. आणि ही विनंती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पाठ उठून थोडंसं स्मरण कर, चिंतन कर. त्याच्यासाठी तुला खूप काही प्रक्रिया करायची गरज नाही. पारायण करा, साधूंना बोलवा, हे करा, ते करायची गरज नाही. तुमच्या प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे, ते म्हणजे पाठ इथं उठं स्मरण करणं आणि देवाला सांगणं. इतकं सोपं आणि सरळ आहे. परमेश्वर अनार्जित दाता आहे. तुम्हाला कुठंच काय विडासुद्धा गरज नाही जायची, कुठं स्थानावरसुद्धा जायची गरज नाही. प्रॉब्लेम आहे तुमचा, अडचण आहे, पाठ उठा आणि त्याच निमित्ताने, त्याच अनुषंगाने प्रार्थना करा, त्याच अनुषंगाने स्मरण करा, चिंतन करा. आणि जोपर्यंत रिझल्ट भेटत नाही हे कंटिन्यू ठेवा, सातत्य ठेवा. तुमचा प्रॉब्लेम किती मोठा आहे आणि तुमची प्रार्थना कशा पद्धतीची आहे, तुमची गरज कशा पद्धतीची आहे. कोणाला 2 दिवसात रिझल्ट भेटेल, कोणाला 10 दिवसात, कोणाला महिनाभर पण भेटेल. त्याच्यासाठी वेगळं काहीच करायची गरज नाही. पैशाची खर्च करायची गरज नाही, कुठं विशिष्ट ठिकाणी जाऊन कोणतं कर्मकांड करायची गरज नाही, नारळ बांधायची गरज नाही, अंधश्रद्धा जोपायची अजिबात गरज नाही. परमेश्वर अनार्जित दाता आहे. आणि त्यांनी तो अनुभव घेतला. तो पोलीस तर झालाच झाला, परंतु त्याला मिसेससुद्धा पोलीसच भेटली, डबल पोलीस झाला. हे त्यांनी सांगितलं. असे खूप अनुभव आहे समाजात. परंतु तुमचा हट्ट किती आहे, तुमची निष्ठा किती आहे, समर्थवादावरची तुमचा भाव किती आहे, आणि त्या परमेश्वराला सांगण्याची जी आर्तता आहे, तुमची तळमळ आहे, ती किती आहे, त्यावरती परमेश्वर तुम्हाला देतो. तसं देवतेकडे तुम्ही किती डोकं फोडा, किती विधी करा, किती कर्मकांड करा, होम हवन करा, आणि काही केलं तरी, एका देवतेला नाही साऱ्या देवतेला जरी केलं तरी जे तुमचं अर्जन आहे तेच तुम्हाला भेटणार. त्याच्या व्यतिरिक्त त्याला देण्याचा अधिकारच नाही आहे. आता विचार करा की जे अर्जन आहे ते तुम्हाला भेटणारच आहे, आणि मग भक्ती करून उपयोग काय, आणि कर्मकांड करून उपयोग काय, विधी करून उपयोग काय. परमेश्वराचं सूत्र आहे ब्रह्मवाणी आहे, कर्मवश्य सकळे पाहावे. कर्माने जर तुम्हाला सारच भेटणार, सकळ शब्दामध्ये सर्वच आलं, सारच भेटणार आहे, तर त्यासाठी वेगळं करण्याची काही गरजच नाही आहे. फक्त तुम्हाला काय उद्या भेटणार तर आज पाहिजे, तुम्ही प्रार्थना करू शकता, तो लवकर रिझल्ट भेटेल, किंवा तुम्हाला त्याची प्रचिती येईल का भेटणार आहे चला. आणि एखादी व्यक्ती जर सातत्यपूर्ण त्याच्यावरती चालत राहिला तर 100% भेटतं. एक मित्र आहे माझे, CA मारवाडी समाजाचे, त्यांना व्हायचं होतं CA. आता परीक्षा द्यायला सुरुवात केली. एकदा नापास, दोनदा नापास, तीनदा नापास, किती वेळा नापास व्हावा तो व्यक्ती? 12 वेळा नापास झाला. 12 वर्षांनी तो CA झालाच झाला. याचं कारण काय? एकदा नापास झाला, दोनदा नापास झाला, तीनदा नापास झाला, लोक बोलायला लागले, नावं ठेवायला लागले की तू कसला CA होतो. त्याच्यामध्ये तसं एक मानसिकता तयार होत राहील, स्ट्रॉंग झाला तो. नाही आपण जिद्द पकडली आणि व्हायचंच, काही हो व्हायचं तर CAच, नाही तर दुसरं काही करायचंच नाही. लग्न झालं, लग्न झाल्यानंतर तो CA झाला, पण झाला. हट्ट आहे, प्रयत्न आहे, ती एक साधना आहे. जे सायंटिस्ट लोक शोध लावतात ते काही एका दिवसात लागतात का शोध? काही सायंटिस्ट लोक 30-30 वर्ष, 40-40 वर्ष त्याच्या पाठीमागे लागलेले असतात. ती त्यांची एक साधना आहे. आता ती साधना करत असताना त्यांनी ते अर्जनच केलेलं नाही, मिळवलेलंच नाही, त्यांना भेटणारच नाही आहे. ते विशिष्ट देवतेच्या अनुषंगाने प्रार्थना करून ते प्रयत्न करत राहतात.
परमेश्वर काय म्हणतात, सकळ विषय व्यवस्था मी करतो. मग त्यावेळेस तो परमेश्वर त्याचं ते पाहून त्याला तो देतो, पण त्याला काय वाटतं की मी ह्या देवतेचं केलं म्हणून मला ह्या देवतेने दिलं. काही नसतं. एक व्यक्ती मला भेटली, त्याचे आईवडील उपदेशी, घरात देवपूजा वगैरे सर्व, तो बिगर उपदेशी. म्हटलं असं कसं काय, माझ्या पद्धतीने त्याला सांगायला लागलं. म्हणजे काय होतं, माझा एक प्रॉब्लेम होता. मी बऱ्याच ठिकाणी गेलो, स्थानावरती विडे ठेवले, हे केलं ते केलं, साधू संतांना विचारलं, मग त्यांनी सांगितलं पारायण करा, हे करा, अन्नदान करा, जे करायचं ते केलं म्हणे, पण काही रिझल्ट भेटे ना. मग मला एका ब्राह्मणाने सांगितलं का तू काय कर म्हणे, वणीला देवी तिथं जा आणि काय त्यांनी सांगितलं ते कर. मी ते केलं म्हणे, 8 दिवसात रिझल्ट भेटलं. आता ते काय, कावळा बसायला फांदी मोडायला योगायोग होतो. ते झाल्यानंतर त्याच्या डोक्यात काय बसलं का, इथून रिझल्ट भेटला, ऑलरेडी तो तिथून रिझल्ट भेटला का नाही भेटला, पण त्याची मानसिकता तयार झाली. कारण जीव अत्यंत नॅरो विचाराचा आहे, छोट्या विचाराचा आहे. तो अगदी जवळ पाहतो, दृष्टिकोन ठेवून बाहेर लांब बघून बघत नाही. कधी कधी त्या देवतासुद्धा ॲक्टिव्ह असतात, कारण त्या भजून घेणाऱ्या असतात. एक व्यक्ती, राजकीय मित्र माझे, त्यांना आजार होता, थकवा यायचा, डोक्यात दुखायचं, काय असेल ते. त्यांनी सर्व चांगले, आता मोठा माणूस म्हटल्यानंतर बरेचसे डॉक्टरकडे गेले, चेकअप केले, त्याचे सारे रिपोर्ट नेले यायचे, त्याला प्रॉब्लेम सॉल्वच होत नव्हता. चक्कर येणं वगैरे असं काहीतरी त्याला आजार होता. मग तो आता डॉक्टरकडे जातो ना माणूस, डॉक्टरकडे जाता तो ब्राह्मणांकडे जातो, भक्ताईकडे जातो, त्याचं सगळीकडे एकाच वेळी चालू राहतं. ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी सारं एकाच वेळी चालू राहतं त्याचं. त्यांनी सर्व केलं आणि रिझल्ट काही भेटे ना. त्यांनी मला सांगितलं बोलता बोलता, कधी फोन केला का झोपलेला, अरे काय प्रकार आहे म्हटलं. म्हणजे असा असा प्रॉब्लेम आहे, एक काम करू आपण, सर्व केलं ना तुम्ही, आता मी सांगतो तसं करा म्हणे, चला सांग, काही करायला तयार आहे, सांगा काय करायचं. म्हणलं 2 दिवसात माझ्याबरोबर कधी जमेल तुम्हाला. म्हणे आपण शनिवारी जाऊ. मंगळवारी चर्चा झाली, 2-3 दिवस जाऊन शनिवारी जाऊ म्हणे, 2-3 दिवस कामं आहे. कुठं जायचं सांगा आपण. म्हणलं 1 दिवस फक्त. मी काय विचार केला, त्याला घ्यायचं, जायच्या देवाला जायचं, त्यांना फोन करून ठेवायचे, 5-10 साधू संत आहे तिथं मंदिरामध्ये, पारायण करावं, त्यानिमित्ताने उटी उपार अन्नदान करून घ्यायचं. आपण पॉझिटिव्ह विचार केला का ह्या निमित्ताने हा स्थानावर आला, दैवराटीमध्ये त्याची क्रिया होईल, दृष्टपर्क होईन, त्याला काय व्हायचं ते होईल, चालेल म्हणे, काय हरकत नाही म्हणे. मी पण ऐकलेले जायचं देव, आपण जाऊ म्हटले. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तो एकदम ओके झाला, जायची गरजच नाही म्हटलं. आता काय कशाला ओके झाला, ते जमलंच नाही, आजपर्यंत जमलं नाही. म्हणजे देवतासुद्धा ॲक्टिव्ह असतात. ज्यावेळेस त्या देवतेला कळतं की अरे हा आपल्यातून आता सुटल, जाऊ शकतो, तर देवता तर देतच नाही, पण देवता पण प्रार्थना करतात वरती काही एक करा काहीतरी. आणि पुराणामध्ये गेल्यानंतर ही आख्यायिका तुम्हाला बऱ्याच ऐकायला भेटते की यांनी तप केलं, देवतेला देता येत नव्हतं, मग परमेश्वरांनी देवतेने देवाकडे प्रार्थना केली आणि त्या पद्धतीनं आयडिया वापरून परमेश्वरच देत असतो. सर्व काही परमेश्वर देतो, सर्व काही परमेश्वरालाच देण्याचा अधिकार आहे, देवतेला कोणत्या प्रकारचा अधिकार नाही. म्हणून परमेश्वराचं आणि देवतेचं जे ऐश्वर्य आहे याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तुम्हाला कुठे जायची गरज नाही, तुम्ही परमेश्वराकडे आहात, तुम्हाला कुठे जायची गरज नाही. जे ऐश्वर्य आहे त्याचं अनलिमिटेड आहे, अनमर्याद आहे, फक्त तुमची तयारी असली पाहिजे. प्रॉब्लेम आहे, सकाळी उठा, व्यायाम करा, प्रार्थना करा, स्मरण करा, चिंतन करा. व्यायामाला कोणीच येत नाही, आम्ही दोघंच, बाळासाहेब जोडी आणि मी एकटाच. हे येतात फक्त व्यायाम व्यवस्थित केला का नाही पाहायला. 7 वाजता ते बी काल खोटे बोलले होते म्हणे, 8ला आलो, आलेच नव्हते. आज फोन करून सांगितले बाबा मी येतोय, तुम्ही थांबा तरी. तिची लाईफस्टाईल तुम्ही कशी जगतात, कसं जीवन व्यतीत करतात त्याच्यावरती सारं अवलंबून आहे. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, परंतु देणारा परमेश्वर आहे. तुमच्या नशिबात नसेल, तुम्ही कर्म केलेलं नसेल तरी तो तुम्हाला देऊ शकतो. तुमचा हट्ट, देव म्हणतात हट्ट धर आज सन्निधानी, हट्ट धरला तर मी प्रेम देईल. अजून काय, प्रेमाच्या पलीकडे तर काहीच नाही आहे. सर्वात मोठं काय, प्रेम परमेश्वराचं, आणि ते सुद्धा द्यायला तयार आहे, ते बी आज सन्निधानी, फक्त एका गोष्टीमुळं. का बरं, हट्ट. देवाने दृष्टांत सांगितलेलं आहे त्या आईचा. आईला मुलं असतात, रडतात, ती एका मुलाला चॉकलेट देते, तो गप्प बसतो, खेळणी देते गप्प बसतो, खाऊ देतो गप्प बसतो. पण एक मुलगा म्हणतो मला आईच पाहिजे, अजिबात नाही पाहिजे. तो हट्ट धरतो, तर ती आई सारं कामं दामं सोडून त्याच्याकडेच पाहते.
तसं आपला हट्ट किती आहे त्याच्यावरती परमेश्वराचं देणं आहे. तुम्हाला कुठे जायची गरज नाही. परमेश्वर खरा खरा जसा तसा ऐश्वर्यवान आहे आणि त्याला काही अशक्य नाही. तुमची कोणती मागणी असू द्या, कोणतीही, त्याला असं लिमिटेशन नाही का हीच मागणी पाहिजे तीच मागणी पाहिजे. कोणतीही मागणी नाही तरी आपण काही कमी मागण्या केलेल्या आहेत. आपल्या मागणीची लिस्ट जर पाहिली तर खूप मोठी आहे. आपण सारं जे बी आपल्याकडं आहे ना आज ते सारं देवाकडंच मागून घ्यायला आपण. सारं देवाचंच आहे, बाकी पण आहे आणि सारं देवाचं आहे. पण तरी आपण म्हणतो काही देवाचं आहे. आपण म्हणतो हे माझं आहे, घर माझं, कुटुंब माझं, इस्टेट माझी, गाडी माझी, दिली देवानी. देवाचा ऐसा क्या होईल पोरा जे येथीचे ते आपुले. आपण ते आपली भावनाच तशी निर्माण करत नाही. आपली विचारधारा, आपली दृष्टी आपली बदलत नाही. आणि धर्म म्हणजे दृष्टी बदलवणं, विचार बदलणं, हेतू बदलणं, मानसिकता बदलणं, बाकी दुसरं काहीच नाही. आता आम्ही इकडं जरी आलो तर आम्ही काय केलं, दृष्टी बदलली, फक्त मानसिकता बदलली, विचारधारा बदलली. त्या पद्धतीनं तेव्हाचा विषय वेगळा, तेव्हाचा हेतू वेगळा, आत्ताचा विषय वेगळा, हेतू वेगळा. बाकी हाय सेम टू सेम, फक्त चेंज करायचं आहे. त्याच्यामुळे न्यूनगंड आहे, जी भीती आहे तो फक्त गैरसमज आणि अज्ञानामुळे, बाकी काहीच नाही. जे ऐश्वर्य आहे देवतेचं आणि परमेश्वराचं याची कुठेही तुलनाच होत नाही, होऊ शकत नाही. म्हणून आपण जो पहिला जे विकल्प केला हे सारा अज्ञानात तो विकल्प केला का अरे देवतेकडे हे दिसतंय परमेश्वराकडे हे दिसतंय, मग परमेश्वरच का देवता नाही. लागलो आणि कितीतरी दुःखात गेलो. आज ती गोष्ट येऊ नये, होऊ नये म्हणून त्याचा विचार आपण करायचा आहे. त्यावेळेस तो विकल्प केला, रिझल्ट तो भेटला. आज तोच विकल्प केला, रिझल्ट काय वेगळा भेटणार आहे का? रिझल्ट तोच भेटणार आहे. ज्यावेळेस विकल्प केला, विकल्प भावला, त्यावेळेस चतुर्विधीला गेलो. आजही विकल्प केला, विकल्प भावला, आजही चतुर्विधीला जाणार आहे. 2+2 कुठे जा 4च होणार आहे. 10 वर्षापूर्वी तेच होतं, आजही तेच आहे आणि 50 वर्षापूर्वी तेच राहणार आहे. तसं त्यावेळेचं जे कर्म केलं त्यातून जो विकल्पाचा रिझल्ट भेटला, दुःख भेटलं, तेच आजही भेटणार आहे, उद्याही तेच भेटणार आहे. त्याच्यामुळं विकल्प हा जो विषय आहे येव्हा पर्याय नाही. परमेश्वराला पर्याय फक्त परमेश्वरच आहे. परमेश्वराला काहीच पर्याय नाही. आपण म्हणतो ना बोलता बोलता व्यवहारात पैशाचं काही सोंग्यात येतं का? पैशाला काही पैशाच पर्याय असतो, आपण दुसरं काहीच म्हणत नाही. त्यालासुद्धा पर्याय होऊ शकतो अनेक गोष्टीचा, पण देवाला मात्र काहीच पर्याय नाही. देवाला परमेश्वर भक्ती, अनन्य भक्ती, शरण जाणे याच्या व्यतिरिक्त काही पर्याय नाही. म्हणून परमेश्वर जसा तसा ऐश्वर्यवान आहे. देवतेचं ऐश्वर्य आणि परमेश्वराचं ऐश्वर्य हा विषयसुद्धा होऊ शकत नाही. फक्त आपल्याला समजून घेण्याच्या उद्देशाने मग आपण ते समजून घेतोय म्हटले. परमेश्वराच्या तुलनेत ते अत्यंत मर्यादित आहे, ते अत्यंत छोटं आहे, त्रोटक आहे. वरील देवता खालील देवताला प्रेरणा देऊन आपले इच्छित जे मर्यादित आहे ते कामं करू शकतात, कामं करून घेऊ शकतात, ऑर्डर देऊ शकतात. उच्च देवतेला मात्र जी वरची देवता आहे काहीच सांगू वा करू शकत नाही, करून घेऊ शकत नाही. खालची देवता वरच्या देवतेला ना काही सांगू शकत ना काही करून घेऊ शकत नाही. म्हणजे खालची देवता वरच्या देवतेला काही करून घेऊ शकत नाही. परमेश्वरापर्यंत तो विषय जात नाही. करुणीची देवता अष्टदेवनी देवतेला ना सांग, त्यांच्या याच्यात पाय ठेवायला जागा नाही, त्यांना अधिकार नाही. 500 स्वरूप मर्यादा आहे, 500 योजनांच्या बाहेर या खालच्या देवतेला लय कंटाळा आला, हे सारखे तोंड पाहून जरा येऊ चेंज करून. बरं या सृष्टीत नाही, मागच्या सृष्टीत तेच होतं, या सृष्टीत तेच आहे, पुढच्या सृष्टीत तरी मग कंटाळा आलाय, देवाकडे मागणी करावा, आता आमची जरा स्वरूप मर्यादा वाढवा, आम्ही इथंच राहून कंटाळलो. असं होत नाही. सेम टू सेम, काही बदल नाही, बदलच नाही. तुमच्यात मात्र जमीन आसमानचा बदल कालच आपण बघितलं. मायाच्या तमातून निघाल्यापासून कितीतरी कर्मफळात जाऊन आपण बदलत इथपर्यंत आलो आहे आणि अजूनही आपल्यामध्ये खूप बदल होणार आहे. तो बदलच परमेश्वराला अपेक्षित, तो बदल आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जाणार आहे आणि तो बदल आपल्याला करावा लागणार आहे. अवस्था तुमची, विचाराची, बुद्धीची, हेतूची, हे साऱ्या ज्या गोष्टी आहे हा बदल आपोआप होत नाही. बरं आपोआप होत नाही, मग होतो तरी कशाने? आम्ही प्रयत्न करतो बाबा, 20 वर्ष झाले, 40 वर्ष झाले, 30 वर्ष झाले, आम्ही क्रिया करतो, हे करतो ते करतो, मग आमच्यामध्ये हिंमत का होत नाही? आम्हाला बदलायची इच्छा का होत नाही? अजूनही का प्रश्न पडतो आमचा, ननुसरलो नाही तर काय होईल? खरंच काय होईल का? आणखीन कुठं जाऊ का? देव दयाळू माळू मग आम्हाला कसं काय दुःखात पाठवेल? असे प्रश्न आपल्याला का निर्माण होतात आणि हिंमत का होत नाही? तर आपण केलेल्या क्रियेचा अजून स्वीकार नाही, हा निर्णय, हे लक्षात घ्या.
तुम्ही ज्या क्रिया केल्या त्या अहेतुक नव्हत्याच, हे मी ठासून सांगतो. ज्याला अनुसरणाची वासना, ज्याला अनुसरणाची इच्छा, ज्याला अनुसरणाच्या अनुषंगाने प्रयत्न, हिम्मत, त्याची क्रिया कुठंतरी स्वीकारात पडते आणि म्हणून ती विचारधारा त्याच्यात निर्माण होऊन तो त्याचा प्रयत्न करतोय, नियोजन करतोय. तुम्ही नियोजनसुद्धा करत नाही, विचारही करत नाही, याचा अर्थ तुमच्या क्रियेचा स्वीकारच झालेला नाही. अहेतुकच नव्हतं म्हणून स्वीकार नाही झाला. हा निर्णय आहे पूर्वजांचा. विचार करतो म्हणजे हेतूचा. विचार कशाचा करतो? हेतूचा. एक कसं वाढल, काय काय वाढल, आलं का लक्षात? त्याच्यामुळं हेतू थोडा जरी आला तरी परमेश्वरापर्यंत जाण्याचा प्रश्नच येत नाही. आणि थोडा जरी अहेतू आला, थोडा, देव भेटला पाहिजे, हो काही खरं नाही, हे खूप केलं, आता काही इच्छा नाही, अशी नुसती भावना जरी तुमची केली तरी छोटीशी क्रिया, छोटीशी भावना, छोटासा हेतू, छोटासा विचारसुद्धा परमेश्वर म्हणतात घेऊन टाका, जाऊ द्या. ते म्हणतं ना काहीतरी कर्मराटीमध्ये, दिवसाचा इकडं तिकडं फिरला, संध्याकाळी आला, चला काय म्हणता ना, बोल, काय ते आपल्याला माहीत नाही, हिंदीत काहीतरी म्हण आहे त्याची. तसं जाऊ द्या, इकडं तिकडं खूप फिरला, यांनी खूप मागितलं, दिलं, पण हेतू केला, हे केलं, ते केलं, आता आलाय ना 1 मिनटं, याचा अर्थ हा परत बदलतो की काय, लगेच देव दयाळू माळ कृपळ, बदलतो की काय, घेऊन टाका. ती सुद्धा क्रिया जर स्वीकारली तरी निदान संकल्पापर्यंत तरी तुम्ही याल. कारण क्रियेचा त्यावेळेस का होईना छोटासा कुठंतरी अहेतुक भाव निर्माण झाला आणि ती परमेश्वराने स्वीकारली आहे. जाऊ द्या, होईल का नाही होईल, संकल्प घ्या बाबा, होईल का नाही होईल, हाव धरू, होईल का नाही होईल, इच्छा ठेवू, होईल का नाही होईल, म्हणू तरी का नाही मी अनुसरण. बरं नाही अनुसरण असं जरी म्हणू का नाही, अनुसरल्याशिवाय पर्याय नाही. अनुसरणाशिवाय परमेश्वर भेटूच शकत. अनुसरण हे गरजेचं आहे. कोण कसं करतं, कोण कसं करतं, मी कसा करीन, काय करीन, परंतु करीन, बघू, प्रयत्न करू, देवाने सहाय्य करावं, अडथळे दूर करावे, अशी इच्छा जरी ठेवली, याचा अर्थ कुठंतरी छोटी मोठी क्रिया स्वीकारात पडलेली आहे. आणि ही विचारधारा पण मनात येत नाही तुमच्या, याचा अर्थ क्रियेचा स्वीकारत नाही. क्रियेच्या स्वीकारातून बदल होतो. भजनातो सारं होतं ना, भजनातो ज्ञान, भजनातो प्रेम, भजनातो कंठकटीयमान, भजनातो रांगोळीचा, भजनातो ओलागुण, सारं भजनातो होतं आहे ना. मग हे भजन घातल्याने होतं आहे का भजन स्वीकाराने होतं आहे? स्वीकारण्याने होतं आहे. स्वीकार झाला तर त्याचा रिझल्ट भेटेल ना. स्वीकार परीक्षेलाच नाही बसला तर रिझल्ट भेटेल कसा? स्वीकारात परीक्षेला बसला तर तो नापास होईल, पास होईल, जो बी रिझल्ट भेटायचा तो भेटेल. परंतु परीक्षेलाच नाही बसला, तसं आज आपण थोडंफार स्वीकारात पडलं तर तो गुण उत्पन्न होतो. आणि हा निर्णय, हा आपले सिद्धांत आहे, सारं भजनातच होतं आहे. तर तुमच्यातला विचाराची जो बदल आहे तो सुद्धा भजनातच. आणि म्हणून तुमच्या विचारात जर बदल होत नसेल, काय खाणे भजन परमेश्वराच्या स्वीकारात, भजनात म्हणजे आपण जेवण घातलेली नाही, आपण जेव खाऊ घातलेली नाही, परमेश्वराने ती क्रिया स्वीकारात पडेल असेल तर. तुम्ही आता ज्या क्रिया केल्या, अन्नदान केलं, पंक्ती दिल्या ना, आजपर्यंत चालू आहे ना तुमचं काही ना काही, त्याचा जर स्वीकारात जर पडले असेल तर तुमच्या विचारात बदल होईल. स्वीकारात पडेल नसेल तर विचार बदलच होणार नाही. मग 40 वर्ष जाऊ द्या, 50 वर्ष जाऊ द्या, 100 वर्ष जाऊ द्या. आणि स्वीकारात का पडल्या नाही तर त्या अहेतुकच नव्हत्या म्हणून. कारण अहेतुक असेल तरच स्वीकारात पडतात, हेतुक असेल तर स्वीकारात पडत नाही. हा एक सिद्धांत आहे. दुसरा, ते नैतिक पैसा असेल तर, कष्टाचा असेल तर कष्टाचा पाहिजे, अहेतुक पाहिजे, त्याच्या पाठीमागं तुमचं प्रार्थना पाहिजे, दुःख पाहिजे, तळमळ पाहिजे, तर ते स्वीकारात पडतं. तिथं तो नियम लागतो. परमेश्वर कोणाच्या तरी निमित्ताने मग उद्धारतात, कोणाच्या तरी निमित्ताने बोलतात. मग ते निमित्त परमेश्वर करतो की आपण करतो? परमेश्वर करतात. कोणाला निमित्त करल हे परमेश्वर ठरवतात. त्याच्या अधिकारातला विषय. स्तंभ एखाद्या निमित्त करून बोलीचे, स्तंभ सांगितलाय, स्तंभ एखादा निमित्त कर. स्तंभ काय? मग कोणाला निमित्त करायचं हे परमेश्वर ठरवणार. कोणाला निमित्त करायचं हा परमेश्वराच्या अधिकारातला विषय. तुम्ही आम्ही म्हणू शकत नाही. भजनात तो फायदा नाही का? फायदा बघा, बघा,
बघा, केली क्रिया वाया न वचे. दैवराटीचा आपण सिद्धांतावर बोलायचं आणि प्रमाणावर बोलायचं. तुम्हाला मी सांगतो ना, मग मी लगेच सिद्धांत काढला ना. तुम्ही म्हणता फायदाच नाही का? देवाने सांगितलंय वाया जाणार नाही, याचा अर्थ फायदा आहे. पण फायदा कोणता हा बघावा लागेल ना आपल्याला. फायदा फक्त तुम्हाला संस्कार आहे. काल लावला संस्कार होते, आज लावलं विधीने विधी स्फुरतो. आज केलं उद्या करायची इच्छा होते, नाही केली तर फोन येतो, लय दिवस झाले तुमची पंगतच आली नाही, पाठवा. बाकी काही नाही. संस्कार, आणि संस्कार तर आपले आहे होते म्हणून संस्कारातच होतं ना. संस्कार असतात बघा. आता मी म्हटलं या बसा इथं, नाही नाही इथं बसतो, नाही नाही खाली बसतो, संस्कार आहे. बसा म्हटलं बसायचं. आता माझी कडी मी केली, बस काय फरक पडतो? काही नाही फरक पडत. हा संस्कार असतो. पाहुणे आले संस्कार आपण दाखवतो, कुठंतरी आपण गेलो संस्कार करतो, साधू संत आले संस्कार करतो. जे बी आहे ते संस्कारात होतं आणि संस्कारातच इथपर्यंत आलो आहे. आणि आत्ताही संस्कारात लागत आहे. फरक काहीच नाही, फायदा काहीच नाही, रिझल्ट काही नाही. करायचं कशासाठी भजन? तुम्हाला ज्ञान भेटावं, प्रेम भेटावं, ओला गुण उत्पन्न व्हावं, परमेश्वराने स्वीकारावं. तुमची क्रिया कशासाठी? तुम्ही का बरं क्रिया करतात? साधूंनी स्वीकारावं का देवानी स्वीकारावं? कशासाठी करतात? साधूंना काय खायला भेटत नाही म्हणून खाऊ घालता का तुम्ही? तुमची क्रिया ही देवानी स्वीकारावी म्हणून केलेली आहे, म्हणून करताय, म्हणून करत आलेले आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यासाठी जर आहे आणि ती स्वीकारात पडत नसेल तर ती क्रिया काय? मग संस्कार फक्त. आज केलं, उद्या केलं, परवा केलं, तेरवा केलं. ज्याच्यासाठी पाहिजे तुम्हाला उद्देश ठेवलेला आहे ते होत नाही म्हणून बदल होत नाही. हा सिद्धांत आहे. आणि परमेश्वराला काय खूप मोठी प्रार्थना करून आणि खूप मोठी डामडोल करून आणि किती 51 भाज्या करून आणि पंचावतार उपार करून मग देव स्वीकारणारे अशातला भाग नाही आहे. देवाला फक्त तळमळ लागते, दुःख लागतं, प्रार्थना लागते, आर्तता लागते. आणि तुमचा हेतुक भाव लागतो, तुमचं नैतिक लागतं. तुम्ही अनैतिक पैसा कमावलाय, अनैतिक पैसा असेल तर अहेतुक भावच निर्माण होणार नाही. हा पहिला मुद्दा होणारच नाही. कष्टाचा असेल तरच निर्माण होईल, निर्माण झाला तरच स्वीकारात होईल, स्वीकारात झाला तरच बदल होईल, बदल झाला तरच चाल तुमची आध्यात्मिक प्रगती जी आहे, धार्मिक जी प्रगती आहे ती होईल, प्रोग्रेस होईल. यावर एक अवलंबून आहे. जगातला कोणताच माणूस माझा पैसा अनैतिक म्हणणार नाही. हे बघा, कोण काय म्हणते याला काही महत्त्व नाही आहे. तुम्ही म्हटल्यानंतर ते ठरतं का? कोणताही चोर जो आहे तो म्हणतो का मी चोरी केली का चोरी नाही केली? तो काय म्हणतो मी चोरी केली नाही. जर तसं असतं तर न्यायालयाने एवढल्या केशी पेंडीत कशा पडल्या असत्या? अहो, जे दैवराटीचे आहे, ज्यांना 4-5चं नॉलेज आहे, जे परमेश्वराचे भक्त आहे, त्यांच्यात भांडणं कमी आहे का? आजच्या मितीला जर बघितलं तर निम्मा मान भोग कोर्टात आहे. निम्माच पकडा, निम्मा मान भोग कोर्टात आहे. राहिलेला 50% 25% कर्मकांडात आहे. राहिलेला 25% तुमच्या आमच्यासारख्या अंधश्रद्धेत आहे. मानभावच नाही आहे. देवाला मानभावाची अपेक्षा आहे. मानभाव कोण? देव म्हणतात मनुष्य मात्र. मनुष्य कोण आहे? मानभाव कोण आहे? माझा कोण आहे? शोधताय वाडोवाडी, आजही फिरताय. देव फिरताय ना. देव फिरत नाही का? कारण परमेश्वराचं जे मिशन आहे आनंद देण्याचं, थांबवलं आहे का देवाने? थांबलं नाही. याचा अर्थ चालू आहे, चालू आहे. याचा अर्थ कुठंतरी चालू आहे ना. वाडोवाडी फिरताय ना अधिकारी जीवाला शोधत. आपण त्या योग्यतेचे नाही म्हणून आपल्या गल्लीत अजून देव आलेच नाही. का आले नाही? आपल्या गल्लीतले आपलं कोणाशी जमत नाही म्हणून देव अजून येतच नाही. जेव्हा साऱ्या गल्लीशी आपलं जमेल, दररोज आपलं घर अत्यंत सकाळी उठल्यानंतर प्रसन्नतेने आपण स्वच्छ करू, समोर पाणी बिनी मारू, रांगोळी काढू आणि देवाची वाट पाहत बसू. काय सांगावं?
माझा देव येईल तर येतील. आपलं घर काय आम्ही दोघंच राहतो आणि चौघंच राहतो आणि काय केलं तर केलं. साधू आले तर मग पाणी मग रांगोळी. दररोज देव येतील, यायला पाहिजे अशी इच्छा ठेवून भावना ठेवून जर दररोजचा दिवस जर तुम्ही नवीन केला आणि त्या पद्धतीनं तुमची जीवन जगायला सुरुवात केली तर येतील देव. पूजनीय भांडारेकरांनी काय केलं, आमंत्रण दिलं होतं, बँड लावला होता काय देवाला? नाही, वाट पाहत बसले होते. तळमळ होती ना. काय केलं काय त्यांनी? तळमळ होती, वासना होती, म्हणून आले ना. आपण करायचं काही नाही, आपले चेहरे पडेल आणि साधू संत आले का बाबा आमच्या घरामध्ये काही दोष तर नाही आहे. मग बाबा सांगतो आहे दोष. आता तुम्हीच म्हणताय दोष आहे का, मग आम्हाला फक्त हा म्हणायचं, आम्हाला नाही म्हणायचं नाही, हा म्हणायचं. कारण आम्हाला काय देवाने शिकवलं, हा म्हणत राहायचं, नाही म्हणायचंच नाही. मग तुम्हीच अगोदर सांगितले बाबा दोष आहे का? हो दोष. मग काय करावं लागेल? मग चालू झालं. ज्याच्या मनात हा प्रश्न पडतो ना तो मग अनुभवत नसतो. प्रश्न पडणारा, बाकी हा म्हणणारा नाही म्हणणारा जाऊ द्या. मी एका ठिकाणी असंच गेलो, या 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 बाबा गेलो, मला घर अत्यंत अस्वच्छ वाटलं. जे आहे ते मी मांडलं, त्यांनाही सांगितलं. आणि सकाळी सर्व आवरल्यानंतर आणि बाबा आमच्या घरात काही दोष आहे का? म्हणजे दोष नाही, अस्वच्छता आहे म्हटलं घरामध्ये. स्वच्छ करा. दररोज सकाळी अशा आविर्भावात उठाव का आज देव येणार आहे भिक्षाला. जेव्हा पाहुणा येतो तेव्हा तुम्ही काय करता? सोयरे धायरे येतात तेव्हा तुम्ही काय करता? घर स्वच्छ ठेवता की नाही, मस्त करता की नाही? तसं आता देव येणार आहे अशी भावना दररोज सकाळी निर्माण करा तुम्ही. मग तुम्ही काय करणार? दररोज सकाळी घर कसं टकाटक स्वच्छ मस्त ठेवणार की नाही? टाईपटीप जिथं आहे तिथं शिस्तीत एकदम. शेजारच्या पाजारच्यांना वाटायला पाहिजे की दररोज काही कोणी पाहुणे येणार आहे. विचारणार मग का हो आज काय खूप सजवलं आहे, काय देव येणार? कोणी पाहुणे रावळे येणार नाही? पाहुणे रावळे कोणी नाही येणार. मग एकदा विचारतील, दोनदा विचारतील, चारदा विचारतील, पण तुमची जी कंटिन्युटी सातत्य असं पाहिल्यानंतर जे तुमच्याविषयी वाईट विचाराचे ते बदलतील की वाईटच विचार वाढतील आजूबाजूला त्याविषयी बाकी काही असो. परंतु बाईनं दररोज सकाळी मस्तपैकी ते रांगोळ्या पाहिल्यानंतर प्रसन्न वाटलं. आपल्याकडं पाहिल्यानंतर आपल्यालाच प्रसन्न वाटत नाही. आपण आरशासमोर गेल्यानंतर आपणच वशाळून जातो. दुसऱ्यांनी पाहिल्यानंतर आपलं प्रसन्नता वाटलं पाहिजे. पूर्वी काय म्हणायचे? महानुभावांचं तोंड पाहू नये. आता असे म्हटले पाहिजे, काम करायला जायचं आहे, शुभ काम करायचं आहे, महानुभावांचं तोंड पहा, काम 100% होणार. तुमचे तोंड तसे पाहिजे, तसे आपले नाही आहे. ते बनवायचं काम आपल्या हातात आहे, बदल आपल्या हातात आहे. म्हणून केली क्रिया वाया जात नाही, पण रिझल्ट जो पाहिजे तो भेटत नाही, भेटणार नाही. कालचाच विषय तुम्हाला अनुदान, तुम्ही म्हणे असं कसं काय, असं कसं काय. ज्याच्यासाठी देवानी सारं निर्माण केलं ते न भेटणं म्हणजे निष्फळ झालं, म्हणजे शून्य होणं. ज्याच्यासाठी मी आलो आहे ते न बोलता मी बाकीच्याच गप्पा मारत बसलो म्हणजे तुम्ही काय म्हणणार? काय उपयोग नाही, हे आले आणि इकडून तर तिकडूनच गप्पा मारून निघून गेले असंच म्हणणार. काहीतरी पडलं डोक्यात, नाही आले तर काहीतरी दिलं, काहीतरी घेतलं, जे बी आहेत. ज्याच्यासाठी आलं तेच माहीत नाही. पर्पज, कारणापासून भरकटायचं नाही आहे आणि ते सिद्धांतात बसलं पाहिजे. वाया जात नाही. देव काय म्हणतात का वाया जाईल? वाया जात नाही, काहीच वाया जात नाही. परंतु जे पाहायला भेटायला पाहिजे, ज्या उद्देशाने तुम्ही करताय ते भेटत नाही, मग ते अप्रत्यक्षरित्या वायाच गेल्यासारखं आहे. मग वाया जात नाही कोणत्या अर्थाने? तर संस्कार लागला. तो संस्कार काय कामाचा? संस्कार आहे म्हणून तर इथपर्यंत आलो आहे. आता क्रियेचा स्वीकार झाला पाहिजे, तर बदल आहे, तर वासना आहे, तर पुढं प्रोग्रेस आहे, तर प्रगती आहे. नाही तर आपल्याला कितीतरी प्रश्न पडतात, कितीतरी प्रश्न पडतात. तुम्हालाच पडतात, तुमच्याकडूनच आम्ही ऐकत राहतो. कोण काय म्हणतं, कोण काय म्हणतं, कोण काय म्हणतं. कोणी काय म्हणतं तुम्ही जा अनुसरून कोणते झेंडे लावले, आम्ही आता काय करायचं, काय उपयोग आहे असे म्हणतात. कोणी अनुसरल्यानंतर करायचं काय, हा मोठा प्रश्न. कोणी म्हणतं अनुसरलो नाही तर काय होईल, काय प्रॉब्लेम आहे. देवाने जे सांगितले बघा, देवाने सृष्टी कशासाठी निर्माण केली? स्वतः अवतार कशासाठी घेतलाय? जीवाला बोध कशासाठी दिलाय? आणि त्याची आट काय? अनुसरण. मग अनुसरणावर नाही बोलायचं तर मग काय बाकीच्या गोष्टीवर बोलायचं का? देवाला काय माहीत नव्हतं का दादोस हे विद्यावंत आहे आणि अनुसरूच शकत नाही? तरी देव का म्हणायचे येतं अनुसारा, येतं अनुसारा, ब्रह्मविद्या विचारायची. देवाला माहीत नव्हतं?
पण देवाने देवाची कड केली, देव देवाची कड करत होते. तसं साधूंनी साधूंची कड करावी, वासनिकांनी वासनिकाची कड करावी, धर्माच्या अनुषंगाने धर्माची आपण कड करत राहिलो पाहिजे. तो संस्कार आपल्याला लागतो. आज म्हटलं तर उद्या म्हणाल, उद्या म्हटलं तर परवा म्हणाल, परवा म्हटलं तर कधीतरी विचारात येईल, कधीतरी विचारात आलं तर कधीतरी कृतीवर येईल. होईल का? पण म्हणतच नाही तुम्ही. देव म्हणता होईल का नाही, हाव तर धरा. करील का नाही, मी करीन असं तर म्हणा. करीन असं सुद्धा हा म्हणत. तसं हे ऐश्वर्याच्या बाबतीत परमेश्वर ऐश्वर्यवान आहे. आपण विषयांतर नाही करायचं आहे, तिथंच यायचं आहे आपल्याला. परमेश्वर ऐश्वर्यवान आहे आणि हे ऐश्वर्य परमेश्वराकडे आहे, अनार्जित दाता आहे परमेश्वर. तुम्हाला कुठे जायची गरज नाही, कुठेही काही करायची गरज नाही आहे. मानव स्ट्रॉंग बुद्धीचा असतो. जो एकदम कॉमन बुद्धीचा असतो तो कोणत्या गोष्टीचा विचार करतो? चंगळवादाचा. थोडासा स्ट्रॉंग बुद्धी जातो संसाराचा, आपल्या आपल्या घराचा विचार करतो. त्याच्या पुढचा स्ट्रॉंग बुद्धीचा असतो, तो म्हणतो हे तर सारी दुनियाच करते ना, आपण वेगळं करतोय, काय फरक पडतोय? आपल्याला वेगळं काय करायचं तर आपल्याला देव भेटला, देव मिळवायचा. हा स्ट्रॉंग बुद्धीचा असतो. आपण कोणत्या बुद्धीचे आता? कनिष्ठ आहे, मध्यम आहे का श्रेष्ठ आहे? श्रेष्ठ बुद्धीचा विचार काय करतो? परमेश्वर प्राप्तीचा. मध्यम बुद्धीचा विचार काय करतो? सुख मिळतील, कसे सुख मिळतील, कुटुंबाचं कसं मस्त राहील. आणि कनिष्ठ बुद्धी काय विचार करतो? चाललंय चालू द्या, प्रॉब्लेम आला जायचं, देवाला धर्माला कसं वापरायचं, कुठं वापरायचं, कधी वापरायचं. आपलं डोकं दुखलं का आपण डॉक्टरकडे जातो. बळं डॉक्टरकडे जातो का? डोकं दुखू नये म्हणून कधी डॉक्टरकडे गेलोय का आपण? तोपर्यंत कळतच नाही आपल्याला हाय म्हणून. ते दुखायला लागल्यावर कळतं का अरे हाय, मग आता जायला पाहिजे, म्हणजे हाय आपल्याला. असं कधीच नाही होत. पण परमेश्वराने जो धर्म सांगितलेला आहे तो अत्यंत फॉरवर्ड आहे, प्रगल्भ आहे. तुम्हाला पुढचं दाखवतो, पुढचं शिकवतो, पुढचं घेण्यासाठी प्रेरणा देत असतो. परमेश्वर ऐश्वर्य संपन्न आहे आणि तोच परमेश्वर देत असतो. देवतेच्या मानाने त्या देवतेकडे कितीही काही केलं, साऱ्या देवता एकत्र बसावल्या आणि एक गोष्ट मागितली तरी त्या देवता देऊ शकत नाही. साऱ्या देवता एकत्र येऊन त्यांनी विचार केला का आपल्याला असं असं करायचं आहे, तरी त्या करू शकत नाही, कारण त्या बंधनात आहे. म्हणून त्या ऐश्वर्य आणि परमेश्वराचं ऐश्वर्य याच्यामध्ये कुठेही फरक पडत नाही, कुठेही तुलना होत नाही. आणि त्याच्यामुळं तुमच्याकडे जो आहे तो परमेश्वर आहे आणि तो ऐश्वर्य संपन्न आहे. त्याच्यावर तुमच्या ज्या मागण्या आहेत, तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत, तुमच्या ज्या अडचणी आहेत, तुमचे जे प्राप्त करण्याची इच्छा आहे, वासना आहे, ती किती छोटी आहे परमेश्वरासमोर, खूप छोटी आहे. आणि छोट्यातली छोटी गोष्टसुद्धा कोणत्या देवता देऊ शकत नाही. आणि मग तुम्ही धार्मिकता करत असताना, परमेश्वराची भक्ती करत असताना जर दृष्टपर केली तर माया देवतेपर्यंत, अज्ञानाशी माया संबंध, देवाचं सूत्र आहे. तुम्ही अज्ञान आहे म्हणून दृष्टपर करताय, दृष्टपर आहे म्हणून मायेपर्यंत जात आहे. म्हणजे ती माया देवता तुम्हाला ती देऊ शकत नाही. मग करायचंच कशाला, घ्यायचंच कशाला? जो ऐश्वर्य संपन्न आहे, ज्याची तुम्हाला ओळख झाली, ज्याची तुमची ओळख आहे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे, त्याची भक्ती तुम्ही करताय, त्याच्याकडे काय मागायचं ते मागा. तसं पाहायला गेलं त्या अवस्थेला जर आपण गेलो तर मागायचीच गरज नाही, कारण परमेश्वराला आपण जाणलेलं आहे. परमेश्वर सर्वज्ञ आहे, सर्वज्ञ म्हणतो आणि मागत फिरतो. सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणतात ना देव. तुमचा प्रॉब्लेम जाणतात, तुमच्या अडचणी जाणतात, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय गरज आहे, कशाची गरज आहे. परंतु ती अवस्था निर्माण होणं एवढं सोपं नाही आहे. ती अवस्था म्हणजे साधनं आहे. माणसाची सुरुवात धर्मामध्ये मागण्यापासूनच सुचत, अडचणीपासून. अडचणी म्हणून धार्मिकता, प्रॉब्लेम्स आहे म्हणून धार्मिकता, धार्मिकता का करायचं, काहीतरी घ्यायचं आहे म्हणून धार्मिकता. परंतु ती अवस्था बदलत गेली पाहिजे का त्याच तशीच वाढत गेली पाहिजे? ती बदलत गेली पाहिजे. आणि हा बदल अहेतुक क्रियेच्या स्वीकारावर, हे तुम्ही लक्षात घ्या, अहेतुक क्रियेच्या स्वीकारावर होत असतो. आणि आपल्यात जर बदल होतं, आता तुमचा बदल तुम्हाला माहीत आहे, बाह्य अंगाने कोणी ओळखू शकत नाही तुमच्यात किती बदल तुमच्यामध्ये झालेला आहे. आज तुमची काय अवस्था आहे विचाराची, धर्माची, धार्मिकतेची, हे तुम्हाला माहीत आहे, देवाला माहीत आहे. आता तुम्ही आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करू शकता. हा जर बदल नाही झाला तर याचा अर्थ आत्तापर्यंत क्रिया वाया गेलेल्या आहे, त्या लागूच पडल्या नाही, त्या स्वीकारतच पडल्या नाही, म्हणून माझ्यात बदल झालेला नाही. वेळ कधीच गेलेली नाही. इथून पुढं करा प्रयत्न. मागच्या वेळेस सांगितलं होतं आपण साऱ्या क्रिया केल्या, पण अनुसरण घडावं, अनुसरणाचे अडथळे दूर व्हावेत, त्यासाठी आपला विडा नसतो, आपली क्रिया नसते. ही सृष्टी माझं निष्फळ जाऊ नये, माझी सृष्टी शून्य होऊ नये, याच्यासाठी कधी दुःख आहे का आपल्याला? त्यासाठी कधी प्रार्थना आहे का आपल्याला? नाही आहे. ती केली तर देवात पटकन रिझल्ट देतील, कारण त्याच्यासाठीच उद्देश आहे देवाचा.
परमेश्वराचा उद्देश आणि आपला उद्देश मॅच झाला, रिझल्ट लवकर भेटला. जोची रोगतीची औषध रिझल्ट लगेच. तसं जी अवस्था परमेश्वराची व्यवस्था आहे, जी वासना आहे, तीच अवस्था आपली झाली, रिझल्ट लगेच भेटत. तीच भीती तुम्हाला, रिझल्ट लगेच भेटला तर काय करायचं? नको. रिझल्ट लगेच भेटल. देव सारे अडथळे तुमचे दूर करतील आणि लगेच आता बोल. आणि त्याच वेळेस अभिलाषा निर्माण झाली तर, कारण भाव व्यभिचार. परमेश्वर भाव व्यभिचार आहे. आज भाव आहे, उद्या बदलतो, बदलत राहतो. परंतु तो जर पक्का असेल आणि खरंच इच्छा असेल तर मग माणसं तुम्ही घाबरणार नाही. करायचंच आहे, बदलायचंच नाही आहे, विशेष नाही, याच्याशिवाय पर्यायच नाही आहे. मग तुम्ही संकल्पापर्यंत याल, प्रयत्न कराल, नियोजन कराल, आयोजन कराल, बोलायला सुरुवात कराल, सांगायला सुरुवात कराल का मला हे करायचं आहे, मला हे करायचं. स्वतःला आठवण करून देत राहील. ते ज्याला सांगितलं तो विकाव, तुम्ही म्हणले होते काल, काय झालं? तो घाबरत नाही. मग जो घाबरतो हळूहळू प्लॉट घेईल, बांधकाम करून ठेवल. हां, ते आता ते काही का असे ना, ते नियोजनाचाच भाग आहे ना हा. नियोजनाचा भाग आहे, पण नियोजनाच्या अगोदर इच्छा, टार्गेट, ध्येय ते ठरणं हे महत्त्वाचं आहे ना. तुमचं अजून ठरलंच नाही, त्याच्यामुळे प्लॉट घेणं आणि बांधकामाचा विषयच नाही राहिला. त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला ठेवलं ना, आता प्लॉट घेऊन बांधकाम करायचं नाही, प्लॉटही घेतले आणि बांधकामही झाले ना तुमचे. आता काय राहिले? आता फक्त झेंडा लावायचा राहिला, तोही मी पाठवून देतो. मी तुम्हाला पुढे घेऊन जातो आणि तुम्ही पाठीमागे येताय. नाही, प्लॉट घ्यावा लागेल, मग बांधकाम करावं लागेल. प्लॉट नाही, मग तिकडला प्लॉट. तिकडला प्लॉट, तिकडला कुठला? आता हा प्लॉट आहे, 1 एकरचा प्लॉट आहे ना जाऊसाहेब, मी तर 1 एकरचा प्लॉट आहे ना. हा प्लॉट कोणाचा आहे? धर्माचा आहे ना, ट्रस्टीचा आहे. तुम्ही ट्रस्टीचे माणसं आहात, तुम्हाला कोण मना करणार आहे? नाही तर दरीचा आश्रम आहे ना. तुम्ही म्हणत असाल चला कोण आज अनुसरतं तर दरीचा आश्रम लगेच त्याच्या नावावर या मिनिटाला करून देतो. मला बदललं तर मग बोलायचं. संदीप लगेच हे साक्षीदार आहे. कोण अनुसरतं बोला. तिथले रेट काय माहिती का तुम्हाला? अहो त्या लालचीनं तरी हा म्हणा असं म्हणतो मी. जीव स्वार्थी आहे ना, तो तरी स्वार्थ पकडा. चला देतो मी लगेच या मिनिटाला. माझ्या एखाद्या बहिणीनं तयार व्हावं, चला भाऊ लगेच. इथंच रजिस्ट्री कुठे ऑल ओव्हर इंडियात करता येते आता ऑनलाईन. नावावर पाहिजे, नावावर पाहिजे ना, दिली ना. देवानी तर सांगितलं सारा महाराष्ट्र आपल्या बापाचा आपल्या नावावर करून दिलेला आहे. पण तरी तुमची अभिलाषा असेल परमेश्वर ऐसा के होईल पराजे येथीचे, ते आपलं सारं देवाचंच आहे ना. आपण का म्हणावं आपलं नाही आहे? जे आपलं आहे ते देवाने दिलं आहे त्याला आपण आपलं म्हणतोय, ते देवाचं म्हणत नाही आपण. हे सारं आहे. परमेश्वर ऐश्वर्यवान आहे. देवाला द्यायचं काय आहे हे समजून घ्या. किती चॅलेंज करा काय उपयोग नाही. आपण अत्यंत पक्के माणसं आहोत, परिपक्व माणसं आहोत. ऑनलाईन असल्यामुळे कधी बी कामाला येईल. ऑनलाईन असल्यानंतर कोणी बी बोलल हा बाबा चला तयार आहे, तरी हरकत नाही. आहे कोणाचं? त्याच्यासाठीचे. काही अडचण नाही आहे, काही प्रॉब्लेमच नाही आहे. कारण का प्रॉब्लेम नाही हे तुम्हाला सांगतो. माझं जे आयुष्य लाईफ आहे त्याच्यात तुम्ही जाणत नाही. गेली 25-30 वर्षापूर्वी जी सुरुवात झाली त्यावेळेस काहीच नव्हतं. हिम्मत आणि पॉझिटिव्ह विचार इथपर्यंत आलेलो आहे. आणि आजही तेच आहे, तसेच आहे. ते पक्वे झाले आता. ते देईल तर मी परत निर्माण होईल आपोआप. काही अडचणच नाही आहे, काही प्रॉब्लेमच नाही आहे. आणि तो एकटा तिकडं राहणार आहे का? जबाबदारी घे बाबा, सांभाळ, मी दुसरीकडे जातो. आहे ना. तुम्हाला सांगितलं ना, महाराष्ट्रात असा कोणता आश्रम नाही का मला माझा वाटत नाही. त्यांना वाटो का न वाटो, पण मला वाटतोय. त्याच्यामुळे प्रॉब्लेमच नाही आहे. उलट तुम्हाला आश्रम बांधायची गरज नाही, जागा यायची गरज नाही. कशाला डोक्याला ताण करून घ्यायचं? हे सारे आश्रम आपल्याच बापाचे आहे ना. स्वामी श्री चक्रधरांचे म्हणजे आपल्या बापाचे. तुमची हिंमत असली पाहिजे. तुम्ही विचार करता चिंदी चुरकुटीचा, देव म्हणता यस ना परमेश्वरन, चिंदी चुरकुटीचा विचार करता. तो ऐश्वर्य, परमेश्वराचं ऐश्वर्य जाणा. त्या परमेश्वराच्या जेव्हा याच्यात जाऊन आपण कार्यकारण स्वरूप लक्षणात, तेव्हा त्या परमेश्वराचं ऐश्वर्याचं आपण जेव्हा चिंतन करू तेव्हा मग आपल्याला कळेल की आपण किती छोटा आहोत, तो परमेश्वर किती मोठा आहे. बराबरीच होऊ शकत. आणि त्याला आपल्याला प्राप्त करायचं. आणि त्या परमेश्वराने एवढ्या छोट्या जीवाला निवडलेले आनंद देण्यासाठी.
तेव्हा त्या परमेश्वराची किंमत आपल्याला कळेल. आज आपल्याला कळत नाही का, तर आपल्याला परमेश्वर काय असं आपण समजूनच घेतलेलं आहे. आज येतं आपण देवता समजून घेतो. परमेश्वर जेव्हा समजून घेऊ तेव्हा कळेल आपण काय आहोत आणि त्या परमेश्वराकडं काय नाही आहे आणि काही नसतानासुद्धा आपण काय काय मागत होतो हे सारं आपल्याला त्यावेळेस कळेल. ठीक आहे. अष्टभैरवातील जे विष्णू नामक देवतेने प्रेरणा दिल्याने सर्वांच्या खालील एक शनी देवता, कालच विषय झाला, नृसिंह देवता सिंहाचा अवतार घ्यावा लागला. ही इतिहासात आलेले आहे. म्हणजे हेच स्वामींनी पण स्पष्ट केले. प्रल्हादाच्या कैवारा भूत एक अवतरले आडरिकने करून. म्हणजे अष्टभैरवातले विष्णू तिथपर्यंत भाव गेला त्या प्रल्हादाचा. आणि त्या विष्णूने आदेश कोणाला दिला, म्हणजे कर्मभूमीच्या देवतेच्या बी सर्वात खालची देवता ती यक्षिणी देवता, तिला आदेश दिला आणि मग ते अवतरलं. अशा पद्धतीनं म्हणून ते ऐश्वर्य त्या देवतेकडे एवढं ऐश्वर्य वरची देवता खालच्या देवतेला सांगू शकते, आदेश देऊ शकते, त्यांना ते काम करून घेऊ शकतात म्हणून ऐश्वर्य. बाकी वरच्या देवतेला अष्टभैरव देवता विश्वदेवतेला सांगू शकत नाही, चैतन्य देवतेला सांगू शकत नाही, परमेश्वराचा तर विषयच नाही. परंतु आपण बघा तुमचं वेटेज किती आहे. कर्मभूमीची देवता आहे किंवा चैतन्य देवता आहे, ती परमेश्वराला काही सांगू शकते का, प्रार्थना करू शकते का, तिला परमेश्वर पाहायला भेटेल का, परमेश्वर प्राप्त होईल का, तुम्हाला भेटेल. तुम्हाला परमेश्वर पाहायला भेटेल, प्राप्त होईल. परमेश्वराला तुम्ही काही सांगूही शकता. म्हणजे साऱ्या देवतेच्या पलीकडं तुम्ही आहात, तुम्ही मोठे आहात म्हणून परमेश्वराने तुमची निवड केली. तुम्ही काही साधे थोडी माणसं आहे. परमेश्वराने जीवाची निवड करावी याच्यातच सर्व काही आलं. परंतु आपल्याला निवड कशासाठी केली, द्यायचा काय देवाला आणि आपण काय मागतोय. आपल्या झोळ्या आपल्याला अत्यंत छोट्या आणि त्याही फाटलेल्या आहे, काही कामाच्या नाही. आपल्याला देवाला द्यायचं काय ना आपण मागतोय काय हे आपल्या लक्षातच येत नाही. म्हणून सारा अडचण आहे. देवता स्वरूप प्रकाशरूप कसे ऐश्वर्य आपल्याला समजलं. आता शेवटचं जे पंचप्रकारातला भाग आहे तो कसा आहे, प्रकाश. प्रकाश आपण काय समजतो, प्रकाश म्हणजे लगेच लाईट लागली आणि उजेड झाला, म्हणजे ज्ञानाच्या अनुषंगाने, अज्ञानाच्या अनुषंगाने. परंतु इथला प्रकाश बघा कसा आहे, उच्च देवतेचे स्वरूप नीच देवतेच्या स्वरूपापेक्षा 8 पटीनं जाज्वल्य असल्यामुळं नीच देवता उच्च देवता स्वरूप पाहू शकत नाही. उच्च देवता नीच देवता उच्च देवतेला पाहू शकत नाही. म्हणून विद्या साधनवंताला त्यांच्या पिंडातील आपल्या पिंडस्थेच्या ठिकाणी देवता ज्या आहे त्या प्रकाशित होतात म्हणून तिला प्रकाशरूप म्हणतात. ज्या देवता आहे त्या देवतेच्या आपल्या जीवामध्ये पिंडस्थ आहे आणि त्या पिंडस्था किंवा मळ त्या देवतेला पाहता येतात, तिचीच पिंडस्था पाहता येते. आता कर्मभूमीची जी पिंडस्थ आहे ती कर्मभूमीची पिंडस्थेला, कर्मभूमीची देवता त्या कर्मभूमीच्या पिंडस्थेलाच पाहते. ती अष्टदेवनीची पिंडस्थ पाहू शकत नाही, अंतराळीची पिंडस्थ पाहू शकत नाही, एवढं लिमिटेशन आहे. आणि अष्टदेवनीची पिंडस्थ देवता जी आहे ती आपल्याला पाहते आणि खालच्या पिंडस्थाला पाहू शकते. आता ते पाहू शकतात म्हणून प्रकाशरूप. बाकी प्रकाश म्हणजे लगेच तुमच्या डोक्यात प्रकाश पाडला आणि लगेच लख झालं आणि लगेच तुम्ही सुधार असं नाही. जसं आता अंधार पडलेला आहे, आपण बॅटरी घेतो आणि ती बॅटरी लावली, ती बॅटरी लावल्यानंतर जिथं तो प्रकाश पडेल तीच वस्तू दिसेल ना, का सारं लख होईल सूर्यासारखं, नाही होणार. तसं त्या देवतेला फक्त तिची पिंडस्था पाहता येते, ती दिसतं म्हणून प्रकाशरूप. बाकी परमेश्वराचा प्रकाश आणि देवतेचा प्रकाश याची तर कुठं बराबरी होऊ शकत नाही. फक्त त्या अनुषंगाने ती बी एक सिस्टम आहे. ती जर त्यांच्याकडे नसेल तर त्या कशा काय ओळखणार, कसे काय जीवाचं जे बी कार्य आहे ते करणार, सुख आहे दुःख आहे जे बी आहे ते करणार कसे. तो अधिकार त्यांना दिलेला आहे, तो त्यांना प्राप्त झाल्यानंतर त्या कृतीत आणणार कशा. म्हणून आज सिस्टम ही जर नसती, हे पंचप्रकार नसते तर परमेश्वराला उद्धारण कार्यासाठी या देवतेला वापरतच आलं नसतं, त्यांना ते कार्याला आलं नसतं, ते कार्य करू शकले नसते. म्हणून त्या अनुषंगाने देवतेकडं हे पंचप्रकार आहे आणि तेही जीवाच्या उद्धारासाठीच आहे. पण त्या देवतेला जीवाचा उद्धार करता येऊ शकत नाही, ते लिमिटेशन आहे. तेवढ्या पुरतं तू बघ. हे भाग आहे, वेगवेगळे डिपार्टमेंट आहे. तुम्ही आता कंपन्यामध्ये काम केलं, वेगवेगळे डिपार्टमेंट असतात तिथं, तशी डिपार्टमेंट आहे. त्याच्या त्या देवतेला ते डिपार्टमेंट दिलेलं आहे, तिथंच पाहायचं, बाकी डोकं लावायचं नाही. वरची डिपार्टमेंट खालच्या डिपार्टमेंटला आदेश देऊ शकतं, ते अनुषंगिक असतं. तसं इथं आहे. म्हणजे परंतु परमेश्वर काय आहे, कसा आहे, स्वयंप्रकाश. त्याला दुसऱ्या पाहण्याची गरज आहे का. स्वयंप्रकाश ज्याच्या जवळ
त्या देवतेकडं कोणाकडे नसतं. परंतु परमेश्वर मात्र स्वयंप्रकाशापुढे देवतेचा प्रकाश किती तुटका छोटा आहे. परमेश्वर स्वयंप्रकाशित. आणि हे कुठं सांगितलं? वेरूळला सांगितलं. कोणाला सांगितलं? पद्मनाभीला सांगितलं नाही. ते दादोस होते, दादोसांबरोबर ते सर्व आलेले होते. दादोस दर्शनाला आले, रात्र आले, सकाळी 6चा टायमिंग होता. मग त्यांनी कोणाला तरी पाठवलं होतं. कोणाला? वाय नाईक. कोणते नाईक होते? जानोपाध्याय. तर कोणी असेल XYZ, देवाचा कोणता अवसर चालू आहे, जाऊन बघा. ते आले, अंधार होता, दरवाजा वाजवला असेल, बाईसांनी उघडला असेल आणि त्यांना असं वाटलं की या बाईसांनी जो दिवा लावलेला आहे तो थोडासा मोठा जर केला असता तर या साऱ्या इकडं प्रकाश पडला असता, मला देवाची श्रीमूर्त पाहायला भेटली असती. अशी वासना त्यांनी केली आणि लगेच परमेश्वर प्रकाश झाला. परमेश्वर म्हणतात, अहो कशाच्या कोणत्या तरी दिव्यानी, कोणा दुसऱ्याच्या प्रकाशाने आम्ही प्रकाशले जातो काय? आम्ही स्वयंप्रकाशित आहे. परमेश्वर स्वयंप्रकाशित आहे. म्हणून तर आपल्याला परमेश्वर कळाला. बोध देणं हे स्वयंप्रकाशित्व आहे. कोणती देवता स्वतःची येऊन ओळख देते का? कोणत्या देवतेने? आता विग्रहाच्या माध्यमातून देवतासुद्धा अवतार घेतात की नाही? आजपर्यंत इतिहासात कोणत्याही देवतेने येऊन स्वतःची ओळख दिलेली का? बघा, पुराणात जा, कुराणात जा, बायबलमध्ये जा, आणखीन कुठं जा, स्वतःची ओळख कोणती देवता देत नाही, सांगत नाही. ती विग्रहाच्या माध्यमातून येतात, क्रीडतात आणि स्वतःचीच भक्ती करतात आणि त्या भक्ती पाहून लोक करायला लागतात आणि लोक त्या भक्तीला लागतात. मात्र परमेश्वर स्वतः येतो आणि स्वतःची ओळख स्वतः देतो. जसं श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं, स्वामी श्रीचक्रधारांनी सांगितलं, मी परमेश्वर आहे, सांगितलं का नाही? नाम सांगितलं, प्रचिती करून दिली, बोध दिला. तुम्हाला सुद्धा सांगितलं का नाही? तुम्हाला बोध होताच परमेश्वर कळाला, समजला. पण बोध होता त्याचे कार्य मात्र चालले नाही. परमेश्वरांचा बोध होता निर्विकल्प झाला. आज बोध होताच त्याचं अज्ञान फिटलं. बोध होताच तो उठला, परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने चालला. परंतु तसं कार्याला आलं नाही, कारण आपली जमीन सुपीक नाही. तणलेला वावर, ते साफसफाई करावं लागेल, तेव्हा त्याच्यात काही पेरलं तर उगल. सुपीक जमीन आहे, सांगितलं लगेच रिझल्ट भेटतो. आपली जमीन सुपीक नाही आहे. जमीन सुपीक करायचं काम आपलं आहे आणि ती साधना आहे, तो धर्म आहे, तीच धार्मिकता आहे. बाकी दुसरं काय आहे? आपल्या मनामध्ये जे विचारधारेमध्ये जे हेतू भाव जो आहे तो क्लीन करणं ही साधना आहे. परमेश्वराच्या धार्मिकता करत असताना परमेश्वराला जे जे अपेक्षित आहे, जे जे परमेश्वराने अपेक्षित ठेवलेलं आहे ते करणं म्हणजे ती साधना, तीच धार्मिकता आहे. बाकी दुसरी धार्मिकता काही असते का? ना आज आपण असे पंचप्रकार आपण बघितले, देवतेचे पंचप्रकार बघितले. त्या देवतेच्या पंचप्रकारातले परमेश्वरातल्या पंचप्रकार किती जमीन आसमानचा फरक आहे आणि त्याचा आपल्याला कसा उपयोग होऊ शकतो. उलट परमेश्वराच्या पंचप्रकारामध्ये जेव्हा जाऊ तेव्हा अधिक व्यापकपणे आपल्याला ते समजेल, कळेल. इथं फक्त आपण तुलना केली, कारण देवतेचं बघतोय आपण. ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, प्रकाश असे पंचप्रकार आपण बघितले आणि ते देवतेचे पंचप्रकार किती त्रोटक आहे, मर्यादित आहे ते बघितले. म्हणून आता हे जेव्हा समजलं, कळालं, तर देवतेच्या किंवा परमेश्वराची पण भक्ती करत असताना दृष्टपरभक्तीचा विचारही आपण केला नाही पाहिजे. न करता आपण भक्ती निर्भीळपणे, अहेतुकपणे, अदृष्टपणे करायला सुरुवात केली पाहिजे. याच्यात कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.